वळत पुढच्या बातमीकडे आजपासून आळंदीमधील अनधिकृत वारकरी संस्थांवर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार आहे। या अनधिकृत संस्थांवर 48 तासात कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाने दिलेले होते। वारकरी संस्थांमधील बाललैंगिक शोषणाची प्रकरणे समोर आल्यानंतर या संदर्भातली कारवाई करण्यात येते। या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी स्वतः जाऊन आढावा घेतला। बाललैंगिक शोषणाचे प्रकरण समोर आल्यानंतर आता अनधिकृत संस्थांचे धाबे चांगलेच दणाणलेले आहेत। प्रतिनिधी सूरज कसबे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। तर सूरज, आता या वारकरी संस्थांवर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होते, त्याची नेमकी प्रक्रिया कशी असेल आणि या संदर्भात ज्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत त्या नेमक्या आपला अहवाल कधीपर्यंत सादर करतील? हॅलो, ऑडिओ मिळत नाही। सूरज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर या अनधिकृत संस्थांवर 48 तासांमध्ये कारवाई करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाने दिलेले होते आणि त्यानुसारच आता कारवाईला सुरुवात होतीये। वारकरी संस्थांमधील बाललैंगिक शोषणाची धक्कादायक प्रकरणे समोर आली आणि त्यानंतरच कारवाईला वेग आलेला आहे। या सगळ्या संदर्भात 20 समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत आणि या समित्या आपला अहवाल सुद्धा देणार आहेत। पुन्हा एकदा सूरज कसबे यांच्याकडे जाऊयात। सूरज, माझा प्रश्न असा होता, या संस्थांवर प्रत्यक्ष कारवाईला आता सुरुवात होते, त्याची नेमकी प्रक्रिया कशी असेल आणि या सगळ्या संदर्भात ज्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत त्या आपला अहवाल नेमका कधीपर्यंत सादर करतील? ऋतुजा, आळंदीतील वारकरी शिक्षण संस्था आहे, त्यामध्ये बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या अनेक तक्रारी महिला आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या। त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आळंदीमध्ये दाखल झाल्या होत्या। त्यांनी ग्रामस्थांची भेट घेतली, आळंदी पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा त्यांनी भेट दिली। त्यानंतर ज्या वारकरी शिक्षण संस्थांच्या संदर्भात या तक्रारी होत्या त्या शिक्षण संस्थांमध्ये जाऊन रुपाली चाकणकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। त्यानंतर त्यांनी या ज्या अनधिकृत वारकरी शिक्षण संस्था आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले होते। आता 48 तासांची मुदत पूर्ण होते। त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि त्यांनी गठीत केलेल्या समितीला अहवाल देणे अपेक्षित आहेत। 60 जणांची ही टीम करण्यात आली, त्यामध्ये 20 समित्या गठीत करण्यात आल्या, त्यामध्ये एक अध्यक्ष आणि 2 सदस्याची ही समिती असणार आहे। यामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी, शिक्षण अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, समुपदेशक, विधी सल्लागार, मुख्य सेविका इत्यादींचा समावेश आहे। आणि ह्या ज्या समित्या आहेत त्या प्रत्यक्ष ज्या वारकरी शिक्षण संस्था आळंदी ज्यांचं आकडा जो की 175 या प्रत्येक संस्थेमध्ये जाऊन जे धर्मादाय आयुक्तांकडे त्यांच्या नोंदी आहेत का, जे नॉर्म्स आहेत म्हणजे वसतिगृह चालवण्यासाठी जे आवश्यक बाबी असतात त्यांची हे अंमलबजावणी करतात का, या सर्व गोष्टींची तपासणी या समित्या करणार। त्यानंतर हा अहवाल महिला आयोगाकडे सादर केला जाईल आणि ज्या शिक्षण संस्था या ज्या बाबी आहेत त्यांची पूर्तता करत नाहीत त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे आणि त्याची सुरुवात आजपासून होते। महत्वाची बाब म्हणजे आगामी काळामध्ये या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी त्यांच्या परीक्षा सुद्धा होऊ घातल्यात आणि या विद्यार्थ्यांच्या परीक्षेवरती या कारवाईचा कुठलाही अडथळा होऊ नये अशी मागणी सुद्धा या आळंदीकर ग्रामस्थांनी केली आहे। ऋतुजा, निश्चित हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। सूरज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।